मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। आता शिक्षण फक्त पुस्तकांपुरतेच मर्यादित नाही तर कौशल्य आणि रोजगारापुरतेही मर्यादित आहे। प्रागतिक शिक्षक मंडळ संचलित प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे तुम्हाला फिटर आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आधुनिक प्रशिक्षण मिळते, जिथे अनुभवी व तंत्रशिक्षक, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज यांत्रिक प्रयोगशाळा, प्रशस्त शैक्षणिक परिसर, सुसज्ज असे ग्रंथालय असे सर्व सोयीसुविधांनी युक्त असे प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद। जर तुम्ही 10वी आणि 12वी उत्तीर्ण असाल तर तुमचे भविष्य सुधारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे। आपला एक फोन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी। खाली दिलेल्या क्रमांकावरती आजच संपर्क करा। सर्वांचं स्वागत। आज जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय कुमार काका त्यांच्या सुविध पत्नी वैद्या अरुणाताई चौधरी, त्यांची छोटी बहीण माननीय रोहिणीताई, आपले युवा नेते धनंजय दादा, त्याचप्रमाणे नीलू शेठ, बापू शेठ, विलास शेठ, अनिल दादा, अरुण दादा, विजयाताई, गीता मॅडम, दादांवरती प्रेम करणारे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे दादांचा शुभेच्छापत्रातला छोटा हा जो कार्यक्रम आहे हा घरगुती कार्यक्रम आहे आपला। कारण आपण हे सर्व परिवारातले लोक आहोत। आपण स्वतः आम्ही फक्त आपल्याला आठवण जरूर दिलेली आहे, परंतु आपण सर्व या ठिकाणी येणारच होते। तर आपण जे सांगितलं की आपल्या शुभेच्छा, आपण आपल्यावरच्या जबाबदारी जी आहे जडतातही आहे, तर त्यामध्ये सुद्धा आपण एकत्रित राहणं सुद्धा खूप गरजेचं आहे। जरी वेगवेगळ्या जाती धर्माचे असले
नांदेसर, धनंजय, अरुणाताई, रोहिणीताई, लडेजी, अरुणदादा, विलोक शेठ, विलास शेठ, बापूदादा, गीताताई, विजयाताई, सगळ्यांच्या सुनताई आणि सर्व परिवारातील माता भगिनी, कार्यकर्ते, मित्र, बंधू, आज माझ्या वयाला 66 वर्ष पूर्ण झाली. ही 66 वर्षे कशी पूर्ण झाली हे समजलंच नाही. अशा वेगाने माझं जीवन सुरू राहिलं. जन्म मुंबईत झाला, शिक्षण मुंबईला झालं, त्यानंतर 3 वर्ष धुळ्याला BSc केलं, 3 वर्ष राहुरीला MSc केलं, 1 वर्ष पुण्याला गावाचा वर्ष फर्स्ट इयर LLB केलं आणि त्यानंतर 84 साली मी ठरवल्याप्रमाणे सातवा विकास मंडळाच्या कामात येऊन सहभागी झालो. माझ्या जीवनामध्ये स्वर्गीय दादासाहेब, माझे वडील बाळासाहेब यांची प्रेरणा तर होतीच, त्यांचे आदर्श तर होतेच, परंतु त्याबरोबर स्वर्गीय सुनील भाईचा देखील आदर्श माझ्या जीवनामध्ये फार मोठं कार्य करून गेला, मोठा प्रभाव त्यांनी माझ्या जीवनावर टाकला. आणि ज्याप्रमाणे त्यांनी आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण करून पारला येऊन आदिवासी भागात संस्थेच्या माध्यमातून कृषी विकासाचं काम, शिक्षण विकासाचं काम करायचं ठरवलं. त्यांना त्यांच्या सोबत राहून अनुभव घ्यावा आणि या पुढच्या काळामध्ये संस्थांच्या माध्यमातून काम करावं असं मी ठरवलं आणि त्यांना येऊन सहभागी झालो सातवा विकास मंडळाला. त्यानंतरच्या काळामध्ये जनता शिक्षण मंडळ, कुष्ठ सेवा मंडळ, चेतना, त्यानंतर मग धनाजीनाथ चौधरी विद्या प्रबोधिनी, अशा अनेक संस्थांच्या सोबत हळूहळू मी सहभागी झालो आणि समाजाच्या सेवेचं संस्था एक उत्तम साधन आहे याची जाणीव घेऊन ठेवून जे काम स्वर्गीय बाळासाहेबांनी, दादासाहेबांनी सुरू केलं होतं, स्वर्गीय भाऊसाहेबांनी सुरू केलं होतं, ते पुढे चालवायचं या विचाराने मी वाटचाल करत राहिलो. आयुष्यामध्ये कधी निवडणूक लढवेल अशी कल्पनाही केली नव्हती. की बहुधा मला राजकारणाचा इतका तिटकारा होता निवडणुकीच्या की मी शाळेच्या देखील मॉनिटरच्या इलेक्शन मध्ये कधी उभा राहिलो. त्यामुळे शाळेत नाही, कॉलेजमध्ये नाही, गावामध्ये आल्यानंतर ग्रामपंचायत नाही, पंचायत समिती नाही, जिल्हा परिषद नाही, या सगळ्यांच्या पेक्षा वेगळं संस्थांच्या माध्यमातून समाजाची सेवा कशी करता येईल, शिक्षण, कृषी आणि इतर विषय जे आहेत समाजाच्या हिताचे त्यासंबंधी काम कसं करता येईल यासंबंधी अनुभव घेत मी वाटचाल करत राहिलो. अनेक थोर माणसांशी संपर्क आला, त्यांचे आशीर्वाद मिळाले. विश्व हिंदी संमेलनाचं देखील काम करणे. त्यामुळे कोणत्याही पदाची लालसा न ठेवता समाजाच्या सेवेसाठी संस्थांच्या माध्यमातून काम करत राहणं हेच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट ठरवून मी सतत काम करत आहे.
जवळजवळ 22 वर्ष स्वर्गीय बाळासाहेब मंत्री राहिले. आपल्या भागाची, महाराष्ट्राची शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी प्रचंड काम करून सेवा केली. किंबहुना या महाराष्ट्राचं शैक्षणिक भवितव्य निर्माण करण्याचं काम, बदलवण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे त्याच्या नुसतं सोबत असल्यामुळे अनेक थोर माणसांच्या भेटी झाल्या, ओळखी झाल्या, त्यांचा संस्कार मिळाला, सहवास मिळाला, विचार मिळाले. त्यातून जीवनामध्ये खूप शिकता आलं. पण हे सगळं असलं तरी देखील आपली संस्था, आपल्या संस्था, त्या माध्यमातून हे काम पुढे चालू ठेवायचं ही भूमिका मनामध्ये अधिक पक्की होत गेली, अधिक स्पष्ट होत गेली. राष्ट्रभाषा प्रचार समितीचं काम स्वर्गीय बाळासाहेबांनी चालवलं. त्यामुळे तर वैश्विक स्तरावरती हिंदीला विश्वभाषा बनवण्यासाठी त्यांनी जे काम सुरू केलं होतं त्याच्यामध्ये त्याची साथ देण्याची, त्यांना मदत करण्याची, त्यांना साथ देण्याची संधी मला मिळाली. आणि हिंदी जगतातल्या, साहित्य जगतातल्या मोठ्या मोठ्या माणसांची देखील त्या निमित्ताने भेटी झाल्या, ओळखी झाल्या. अनेक प्रसंग परीक्षेचे जीवनामध्ये आले आणि जे संस्कार, जे विचार, ज्या श्रद्धा होत्या त्याच्या आधारावरती वाटचाल करत असताना कधी अडखळलं असेल, परंतु मोठ्या चुका कधी झाल्या नाही. दुरुस्त करण्याची संधी नेहमीच मिळाली आणि चांगल्या पद्धतीचं काम समाजाच्या सेवेचं, हिताचं करत राहिलं. एक समाधान माझ्या मनात होता. 10 वर्षाचा जनवास काही सुरुवातीला मंत्रिमंडळातून बाळासाहेब कीर्तन करतानंतर त्यांच्या मित्रांनी म्हटले की आता तुमचा जनवास सुरू झाला. त्यांनी सांगितलं नाही, हा माझा जनवास सुरू झाला. मी लोकांमध्ये मिसळलोय, लोकांमध्ये राहतोय, लोकांसारखं साधेपणात राहायचा प्रयत्न करतोय आणि त्यांचं जीवन कसं सुधारवता येईल, कसं उन्नत करता येईल यासाठी आणखी अनुभव मिळावेत या उद्दिष्टाने मी त्यांच्यासोबत राहायचं ठरवलंय. 10 वर्ष सातत्याने ते इथे फिरवण्यात राहिले, हिंदी प्रचार प्रसाराचं काम करत राहिले, वेगवेगळ्या संस्थांचं विकास करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच्यासोबत त्यांनी आम्हाला देखील घडवलं, सगळ्यांना उभं केलं, जबाबदाऱ्या दिल्या आणि त्या माध्यमातून पुढे चालायला शिकवलं. संस्थांच्या जबाबदाऱ्या घेऊन समर्थपणे त्या पुढे कशा चालवायच्या याचंही शिक्षण त्यांच्यासोबत मला त्या 10-15 वर्षात निश्चितपणे मिळालं. 90 मध्ये लोकांच्या कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार पुन्हा एकदा ते निवडणूक लढले आणि विधानसभा अध्यक्ष झाले. मी तसं पाहिलं तर ते मुख्यमंत्री व्हायला हरकत नव्हती, परंतु त्यांच्या मनामध्ये ती महत्वाकांक्षा तरी नव्हती म्हणून ते त्या रस्त्याने कधी गेले नाही. परंतु एका बाजूला प्रशासन, दुसऱ्या बाजूला विधायक, विधिमंडळ, त्या सर्वोच्च पद राज्यामधलं विधिमंडळाचं म्हणजे विधानसभा अध्यक्ष, ती त्यांना सहजपणे त्यांच्यापर्यंत चालत आलं. याचं कारण त्यांची तेवढी क्षमता होती, त्यांची लायकी होती, त्याची जाणीव महाराष्ट्रातल्या, देशातल्या नेत्यांना होती आणि म्हणूनच त्यांना ती जबाबदारी सोपवली गेली. 5 वर्षात त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये ऐतिहासिक अशा प्रकारची कामगिरी विधानमंडळामध्ये केली जी आजही पुसली जाणार नाही. आजही लोकांना आठवण त्यांच्या कामाची येते, त्यांच्या निर्णयांची येते आणि आदराने, नम्रतेने त्यांच्या प्रती आदरभाव लोक व्यक्त करतात. ही आमच्या दृष्टीने, सकुटुंबाच्या दृष्टीने अतिशय समाधानाची गोष्ट. पण ते 95ला बाजूला झाल्यानंतर जवळजवळ 10 वर्षाचा कालावधी आपल्या भागामध्ये मतदारसंघामध्ये असा गेला की मतदारसंघाचा विकास काही पूर्णपणे ठप्प झाला. मूलभूत गरजांच्या देखील जे प्रश्न होते सामान्य जनतेचे ते देखील सुटायला तयार नव्हते.
तात्पुरत्या योजना असायच्या, परंतु त्याचा फारसा उपयोग होत नसे अशी स्थिती होती. यातून मार्ग काढावा या उद्देशाने मी 2009ला अपक्ष घेतो. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने निवडून आलो. मूळ विचार काँग्रेस पक्षाचा असल्यामुळे आणि परंपरागत काँग्रेस पक्षाशी संबंध निगडीत असल्यामुळे काँग्रेसच्या सोबतच राहिलो. त्यामुळे त्या 5 वर्षामध्ये आपल्या भागामध्ये मूलभूत विकासाच्या ज्या गरजा होत्या त्या चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न मी आपल्या मतदारसंघामध्ये या क्षेत्रामध्ये केला. लावेल या मतदारसंघामध्ये करण्याचा प्रयत्न केला. 14ला काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून उभा राहिलो. त्यावेळेस दुर्दैवाने पराजय झाला, पण तरी देखील सातत्याने सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत राहिलो आणि 19ला पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी आशीर्वादाने निवडून आलो आणि पुन्हा मागची जी कार्य होतं ते पुढे चालवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु 1-1.5 वर्ष झाल्यानंतरच कोरोना आला आणि सगळेच विकासाची कामं ठप्पवून बसली आणि माणसाचा जीव वाचवणं हा एक मोठा कार्यक्रम, मोठा जबाबदारी फक्त सगळ्यांवरती जेवण पडली. ती करत असताना जीवाची पर्वा न करता कार्यकर्ते मित्रांच्या सोबत आम्ही सगळ्यांनी समाजासाठी खूप सेवा करण्याचं काम केलं. मला आठवतं की दर आठवड्याला कोरोनाचे रुग्ण ज्या ठिकाणी दाखल असायचे त्या केंद्रामध्ये जाऊन भेटी द्यायच्या, त्यांच्या अडचणी समजून घ्यायच्या, त्यांना सुविधा ज्या शक्य असतील त्या पुरवण्याचा प्रयत्न करायचा. जे माझ्या निधीमधून उपलब्ध करता येतील त्या करायच्या, सरकारकडून जे मागवता येईल ते मागवण्याचा प्रयत्न करता. अशा पद्धतीने कोरोनाचा सामना आपण सगळ्यांनी केला आणि त्यानंतर लवकरच सरकार बदललं आणि खोक्याचं सरकार आलं. त्यामुळे सगळंच कामच थंडावलं, विकासाचं देखील काम थंडावलं आणि केवळ स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून जेवढं काम करता येईल तेवढंच फक्त शिल्लक राहायचं. त्या पलीकडे सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत विरोधी पक्षाच्या लोकांना मिळत नव्हती अशी स्थिती निर्माण झाली. पण असं असलं तरी देखील कार्यकर्त्यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त प्रश्न लोकांची सोडवण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न केला. ही टर्म संपत असताना 23 मध्ये माझे 2 अँजिओप्लास्टी झाले. त्यामुळे यापुढची निवडणूक आपण लढू शकणार नाही याची मला जाणीव झाली. म्हणून मी नेत्यांना विनंती केली की या ठिकाणी चिरंजीव धनंजयला त्यांनी जर संधी दिली तर तो यापुढे आमचा वारसा समर्थपणे चालवू शकेल, म्हणून त्याला आशीर्वाद द्यावेत अशी मी त्याला विनंती केली आणि त्याने ती आनंदाने मान्य केली. परंतु या निवडणुकीमध्ये एक वेगळा झोतच निर्माण झाला. लाडक्या बहिणी, हिंदुत्व, पैसा आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या लवाड्या या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची वातावरण होऊन गेली आणि पण अशा देखील परिस्थितीमध्ये चिरंजीव धनंजयला या मतदारसंघाच्या 70,000 लोकांनी मतदान केलं. ही काही साधी गोष्ट नाही. आयुष्याच्या सुरुवातीला एखाद्या व्यक्तीला इतक्या लोकांनी पाठिंबा द्यावा, त्यासाठी त्याच्या मागे असलेला एक पार्श्वभूमी आणि त्याचं व्यक्तिमत्व या दोन्ही गोष्टींचा तो परिणाम होता. त्यामुळे मोठ्या संख्येने युवक सोबत निर्माण उभे राहिले आणि चांगल्या पद्धतीने लोकांनी त्याला उचलून धरलं, परंतु यश काही मिळू शकलं नाही. याचा मनाला खूप माझ्या खंत वाटली. खंत यासाठी वाटली की मी तब्येत ठीक नसल्यामुळे लढू शकत नाही, त्या धनंजयला पुढे केलं, त्यामुळे त्याला हा
अपयश त्याला हे सहन करावं लागलं. त्यामुळे माझ्या मनामध्ये एक थोडीशी दुःखाची अपराधीपणाची भावना देखील निर्माण झाली. त्यामुळे गेली 3-4 महिने मी निवडणुकीनंतरची 4-5 महिने जवळजवळ मी विचारामध्ये आणि प्रकृती दुरुस्त करण्याच्या मध्ये घालवली. त्यातून माझ्या लक्षात असं आलं की अरे आपण दुःखी नाराज का आहोत. जेव्हा आपण राजकारणामध्ये भाग घ्यायचं ठरवलं तर यश मिळेल अपयश मिळेल त्याची आपण तयारी ठेवूनच आपण भाग घेतला होता. अपक्ष उभा राहिला तेव्हा कोणती गॅरंटी होती. लोकांनी निवडून दिलं म्हणून निवडून आलं. त्यामुळे आज धनंजय जरी पडला असला तरी एवढ्या लोकांनी त्याला पाठिंबा दिला होता ही काही साधी गोष्ट नाही. याच्यातून तो लोकांना जोडला गेलाय. या पुढच्या काळामध्ये देखील लोकांच्या सोबत जोडलेला राहील आणि त्यासाठी पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार करणं, त्यासाठी त्याला साधन सामुग्री उपलब्ध करून देणं, संस्थांच्या माध्यमातून त्याचा प्रभाव वाढवणं, लोकांपर्यंत त्याची पोहोच वाढवणं, त्याची सेवेची क्षमता वाढवणं, या सगळ्या गोष्टी करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. त्या संधीचा वापर करून आपण त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी या पुढच्या काळामध्ये काम केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका माझ्या मनात तयार झाली आणि म्हणून पुन्हा एकदा मी संस्थांच्या कामाला जोमाने तयार झालो. शरीर प्रकृतीचे जे अडचणी होत्या, त्रास होते, ते हळूहळू दुरुस्त होत आले. आज मी अगदी उकळीपणे सांगू शकतोय की आज मी पूर्णपणे बरा झालो असे माझी मनाला विश्वास वाटतो. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये जेही काही जीवन परमेश्वरांनी मला दिलेले आहे ते तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सोबतीने संस्थांच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्यासाठी या पुढच्या काळात देखील ते व्यतीत करावं अशा प्रकारची भूमिका माझ्या मनामध्ये निश्चित झाली आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मला आशीर्वाद सहकार्य नेहमीच लागणार आहे. याचं कारण असं आहे एक माणूस काही करू शकत नाही. संस्थांच्या माध्यमातून काम करत असताना वेगवेगळ्या उपक्रम असतात, वेगवेगळे काम असतं, कार्य असतं. त्याच्यामध्ये काम करणारे सगळे कार्यकर्ते आपल्याकडे आपण कुणाला नोकर म्हणत नाही, कर्मचारी म्हणून समजत नाही. हे ते सगळे आपल्या संस्थेचे कार्यकर्ते आहेत. या भूमिकेतून आपण त्याच्याशी वागत राहतो आणि म्हणूनच आपला आज मधुस्नेह परिवार आजपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने टिकून आहे. त्यामध्ये सामाजिक राजकीय कार्यकर्त्याची देखील भर पडलेली आहे. काही लोक स्वतःच्या स्वार्थापुरती येतात, कामं करून निघून जातात. ते त्यांचं त्यांना ढकला भाऊ. त्यांच्या माध्यमातून देखील लोकांची काही चांगली कामं झाली असतील तर त्याचा आनंद मानावा. पण ते आपल्यापासून दुरावले किंवा आपल्याशी लबाड झाले किंवा आपल्याला प्रेम ज्याला आपण म्हणतो की गद्दार झाले अशा प्रकारची भूमिका आपण ठेवण्याचं काही कारण नाही. परंतु माणसं ओळखून चालत या पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त विश्वासाची माणसं जोडणं, जे आपल्या सोबत आहेत त्यांना विश्वास आणि आदर देऊन त्यांना आपल्या सोबत उभं करणं, पुढे चालण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं, त्यांना सक्षम करणं. आणि हा जो विचार स्वर्गीय दादासाहेबांचा, भाऊसाहेबांचा, बाळासाहेबांचा, सुनीलभाईचा जो आहे तो या पुढच्या काळात देखील पुढे चालू राहायला पाहिजे. याची गरज समाजाला अजून देखील आहे. अनेक वर्ष अनेक दशक या विचाराची गरज आहे. याचं कारण असं आहे की ज्यांच्याकडे सगळे त्यांना कशाचीच गरज नसते. तर अशी माणसं किती असतात? फार थोडी असतात. ही दरी श्रीमंत आणि गरिबांमधली, आहेरी आणि नाहेरी मधली जी दरी आहे ती तर आणखी वाढत झाली दिवसेंदिवस. अशा परिस्थितीमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून, सामाजिक विकासाच्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचणं, त्यांना विश्वास देणं, त्यांना शिक्षण देणं, ज्ञान देणं, त्यांना आपल्या पायावर उभं करणं, त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणं आणि त्यातून समाज जीवन घडवण्याचा प्रयत्न करणं हे काम आपल्याला सगळ्यांना मिळून एकत्र करायचं आहे. आणि त्यासाठी आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या निमित्त तुम्ही सारेजण शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी आलाय याचा मला मनापासून खूप आनंद वाटतो.
त्याबद्दल मी खूप ऋणी आहे. आणि मी एक ग्वाही तुम्हाला देतो की जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत मी कोणत्याही निराशेला मनात स्थान न देता समाजाची सेवा करण्यासाठी संस्थांच्या माध्यमातून काम करत राहणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या सोबत, तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन आपण पुढची वाटचाल करणार आहोत. आणि माझा विश्वास आहे की यश अपयश चालू राहतं, परंतु समाजामध्ये जे बदल घडणं आवश्यक आहे, जी सुधारणा घडणं आवश्यक आहे, जी उन्नती घडणं आवश्यक आहे, ती घडवायची असेल तर हा प्रवास तुम्हाला आपण सगळ्यांना करावा लागेल. आणि त्यासाठी आपण सगळे एकत्र आहोत. ही जी जाणीव माझ्या मनात आहे, तुमच्याही मनात आहे, म्हणून तुम्ही आज या ठिकाणी आलात. किंवा मला वाढदिवसाला शुभेच्छा देऊन गुच्छ देणं, फुलं देणं हा काही उद्देश नाही, एक प्रतीक आहे. परंतु ही जी भावना आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुमचे आहोत, तुम्ही आमचे आहात, ही जी भावना आपल्याकडून जी व्यक्त होते ती माझ्या दृष्टीने फार अनमोल आहे. आणि हा फार मोठा ठेवा आमच्या परिवाराचा आहे असं मी म्हणतो. आणि म्हणून आज सगळे आपण या ठिकाणी आलात शुभेच्छा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, तुम्हाला सगळ्यांना अभिवादन करतो आणि खात्री देतो की ही जी वाटचाल आहे ती कधीच थांबतो. दादासाहेब गेले तेव्हा त्यांची हत्या ज्यांनी घडवून आणली त्यांची अपेक्षा अशी होती की एक माणूस गेला की हे सगळं काम थांबेल आणि पुन्हा आपलं राज्य प्रस्थापित होईल. पण तसं झालं का? नाही झालं. त्यांच्या कार्यकर्त्यांनी, भाऊसाहेबांनी, बाळासाहेबांनी, इतर सगळे जे कार्यकर्ते होते ते एकत्र येऊन ठरवलं की हे काम पुढे चालवायचं. आणि बदला घेणं जे, सूड घेणं जे आहे ते ज्या गरिबीमुळे, ज्या अज्ञानामुळे ही काम करण्यासाठी, ही हत्या करण्याची लोक प्रवृत्त झाली, त्याचं अज्ञान आणि गरिबी दूर करणं हाच खऱ्या अर्थाने या बदला होईल. ते आपलं सगळ्यांचं काम आहे. ही जाण ठेवून त्यांनी आपलं काम हे पुढे सुरू ठेवलं. परिणाम काय झाला कदाचित तुमच्या लक्षात येईल, परंतु संबंध महाराष्ट्राकडे पाहिलं म्हणजे त्यावेळेसची परिस्थिती होती की दादा धर्मचं हत्या झाल्यानंतर काही आदिवासी मुलं त्याच्यामध्ये होती. आदिवासींना खतम करून टाकायचं अशा भूमिकेतून इथले शेतकरी बांधव संतापून निघाले होते. त्या सगळ्यांना भाऊसाहेबांनी, बाळासाहेबांनी थांबवलं आणि त्याच्यापासून परावृत्त केलं. परिणाम असा झाला की त्या भागामध्ये शिक्षण, शेती विकास झाला. आणि आज जर पाहिलं संबंध महाराष्ट्रामध्ये आदिवासी पट्टा जो आहे तो पाहिला फार विदर्भापासून ठाण्यापर्यंत, समुद्र तटापर्यंत प्रत्येक आदिवासी स्थानामध्ये, जिल्ह्यामध्ये काही ना काहीतरी आंदोलन आहे. कुठे नक्षलवादी आहे, कुठे माओवादी आहे, कुठे कम्युनिस्ट आहेत, कुठे आणखी कुठल्या संस्था आहेत ज्या संघर्ष करतायत. संघर्षाच्या नावाखाली राजकारणही करतायत, परंतु विकासाचं काम काही करत नाही. परिणाम असा होतोय की त्या भागातली आदिवासी जनता अजूनही मागासलेलीच राहिली. जे शहराच्या जवळ आहेत त्या ठिकाणी विकास झालाय तो त्या संघटनांमुळे झालेला नाही, तर तो तिथला विकास, भौतिक विकास झाला म्हणून त्या ठिकाणी तो विकास झाला. ही एक आपण पॉकेट पाहिलं सातपुड्याचं जे आहे, रावेर, यावल, चोपडा परिसरामध्ये जे आदिवासी बांधव आहेत ते एकच शांत टापू आहे आदिवासीचा, की ज्या ठिकाणी कोणतंही नक्षलवादी चळवळ नाही, कोणतीही माओवादी चळवळ नाही, कोणती कम्युनिस्ट संघटना नाही, की जी लोकांना भडकवते, संघर्ष करायला होते आणि आपल्या जीवनातल्या गरजांपासून परत भरतीकडे वळवते आणि आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापरून घेते. अशा प्रकारचं वातावरण नसल्यामुळे संबंध महाराष्ट्रामध्ये आदिवासी भागातला एकमेव शांत टापू आहे जिथे विकास झालेला आहे शिक्षणामुळे आणि शेतीमुळे. अशी परिस्थिती आहे. सहजासहजी लक्षात येत नाही, पण जो महाराष्ट्रामध्ये होतो त्याला निश्चितपणे लक्षात येईल. त्यामुळे मी तुम्हाला आज मुद्दामून हे उलगडून सांगतो की याचा परिणाम काय झाला. त्यावेळेस जर समजा ठरवलं असतं की नाही आता खतम करून टाकायचं तर काय झालं असतं, वर्षानुवर्ष
आदिवासी आणि शेतकरी यांच्याकडे संघर्ष चालले असते. आज यांनी हल्ले केले, उद्या त्यांनी हल्ले करायचे, आज परत त्यांनी हल्ले करायचे, हल्ला प्रति हल्ला याच्यापर्यंत आयुष्य सगळ्यांचं चाललं गेलं असतं. स्थिर राहिलं असतं काय आयुष्य? शक्यच नव्हतं. हा जो दूरचा विचार, समाजाच्या हिताचा विचार जो त्यावेळेस दादासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी केला, दादासाहेबांच्या संस्कारामुळे केला, हा जो विचार आहे तोच विचार घेऊन आपण सार्वजनिक पुढे चाललेलो, त्याच्या खूप पुढे आलो आपण आणि निश्चितपणे सामाजिक आर्थिक जीवन या ठिकाणचं उन्नत करण्याचं काम आपल्या संस्थांच्या माध्यमातून निश्चितपणे झालेलं आहे. हा आपण ठाम दावा देखील करू शकतो. त्याचा अनुभव तुम्ही वैयक्तिक जीवनामध्ये सगळ्यांनीच घेतलेला आहे. त्यामुळे हा योग्य मार्ग समाजाच्या हिताचा, समाजाच्या विकासाचा होऊ शकतो हे लक्षात घेऊन या पुढच्या काळामध्ये आपल्याला वाटचाल करायची आणि म्हणून त्यासाठी तुम्ही मला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलात, त्याचा मला खूप आनंद वाटतो. मी तुमचं मनापासून स्वागत करतो, तुम्हाला अभिवादन करतो आणि ही वाटचाल आपण अशी पुढे चालू ठेवूया अशी ग्वाही मी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. बाबांचा 66वा वाढदिवस, त्यानिमित्त जमलेले सर्व आपण त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्व बांधव, माता भगिनी, खरं तर कालच्या दिवशी संध्याकाळी मी दादांना गंमत म्हणून विचारलं की 66वा वाढदिवस, तर आता नवा संकल्प तुमचा काय? तर गमतीत म्हटलं इतकं वय झाला तर नवीन संकल्प काय करायचा? पण तरी त्यांनी सांगितलं मला की आता म्हणजे गमतीचाच विषय तो, नवीन संकल्प बायको रागवली तरी तिच्यावर प्रेम करण्याचा नवीन संकल्प. आणि ते मी बोलतो यासाठी कारण तुम्हाला मला सांगितलं की 90% सामाजिक क्षेत्रामध्ये लक्ष, 10% अरुणाताईवरती लक्ष, पण तसं काही नाही आपल्याला वाटतं. आणि हीच खऱ्या राजकारणीची, खऱ्या समाजकारणीची ओळख असते की जेवढा वेळ समाजासाठी, जेवढा वेळ जनतेसाठी, तेवढा वेळ ते घरासाठी सुद्धा, परिवारासाठी सुद्धा आवर्जून देत असतात. आणि ते शक्य त्याच लोकांना होतं ज्या या प्रत्येक घटकांना त्यांचा आदर भाव त्यांच्या मनामध्ये असतो. आणि हेच आम्ही सर्व, तुम्ही सर्व, आपण सर्व दादांच्या माध्यमातून शिकलो. खरं तर मागचं वर्ष, हे वर्ष फार दादांच्या तब्येतीनुसार तरी कठीण गेलेलं असलं. म्हणजे मला आठवतं इलेक्शन मध्ये प्रचाराला मी बाहेर असायचो, बाबांच्या पायाला जखम झालेली होती, तरी दादांनी त्या जखमीला काही मध्ये न येऊ देता इलेक्शन मध्ये जशा प्रकारे काम करायचं असतं त्यांनी केलं. आणि ते काही यशाला अपयशाला ती काही फार मोठी गोष्ट आपल्या आयुष्यातली नाही, आयुष्य त्याच्यामुळे बदलत नाही. पण आयुष्य बदलत नाही हे शिकवलं तर म्हणजे या छोट्या मोठ्या गोष्टींतून आयुष्य बदलत नाही हे शिकवणारे जर कधी माझ्या आयुष्यात कोणी असतील तर बाबाच आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये, आपल्या सर्व परिसरामध्ये बंधुभाव, एकात्मतेचा भाव, समतेचा भाव धनाजीनानांपासून जो चालत आलेला आहे तोच या पुढच्या काळामध्ये, माझ्या मागच्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वांनी सोबत सगळ्यांना सोबत घेऊन एकत्रपणे काम करण्याचा निर्धार केला होता, निर्धार केला आहे, निर्धार करतच राहू आणि त्याच माध्यमातून काम करत राहू. आपण पाहिलेलं आहे की जसं कुमारबा आणखी त्यांच्या भाषणामध्ये बोलले की सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना द्वेषभाव भरपूर प्रमाणात सहन करावा लागतो, ते तितकंच खरंय. पण मी आणखी बारकाईने पाहायचा प्रयत्न केला की हा द्वेषभाव फक्त राजकारणापुरता मर्यादित असतो. कारण बहुतांश द्वेष करणारे जे व्यक्ती त्याच्या बेंबीच्या देठापासून जर किती द्वेष करत असतील, पण त्यांची मुलं सुद्धा असं झालेलं आहे की आपल्या संस्थेत शिकायला आहे. आणि तोच आपला खरा विजय आहे, तोच आपला खरा अभिमान आहे की त्यांना सुद्धा विश्वास आहे की ठीक आहे बाबा, राजकारणाच्या व्यतिरिक्त पण माझा मुलगा यांच्या संस्थेत शिकलेला बरा, कारण तिकडे संस्कार भेटतात, तिकडे चांगल्या प्रकारचं शिक्षण भेटतं आणि त्याच्यावरती सुद्धा समाजामध्ये काम करायचं झालं तर आपण काही मागे हटणारी व्यक्ती नाही. आणखी जोराने काम करू, आणखी जोरात काम करू आणि बंधुभाव, समतेचा भाव शिक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये जास्तीत जास्त पेरता कशा प्रकारे येईल यावरती पुढचे 5-10 वर्ष काम करणं फार गरजेचं आहे. कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला जे वाटलं गेलेलं आहे समाजामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वर्णव्यवस्था जी मनुस्मृतीमध्ये सुद्धा लिहिलेली नसेल अशा प्रकारच्या वर्णव्यवस्थेमध्ये आज आपण वाटले गेलेलो आहे. पण त्याच्यासोबत लढा देत असताना हे जे दादासाहेब धनाजीनाना चौधरी, बाळासाहेब चौधरी, शिरीष दादा, भाऊसाहेब बोंडे, सुनीत आबा या परिसराला उज्ज्वल करणारे सगळे जे लोक होते त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या संस्काराच्या माध्यमातून
मी काम करण्यासाठी इच्छुक आहे आणि आदर्श आपण दादांचाच घेऊन चालत आहोत याचा मला फार मोठा अभिमान वाटतं. कारण माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जसं मी मागच्या वेळेस आपल्याला सांगितलं होतं की दादांनी मला सांगितलं की एखाद्या वेळेस तुला जर कधी इंजिनिअरिंग नाही तर मेडिकल करता आलं तर डॉक्टर किंवा इंजिनियर बन, राजकारणात यायचं नसलं तर नको येऊ व्यवसाय कर. पण तरी त्यांनी मला ही सूट दिली की राजकारणामध्ये मला येण्याची एक संधी मिळाली. त्याच्यासोबत फक्त डॉक्टर आणि इंजिनियर न बनता मला वकिलीचं शिक्षण घेण्याची एक संधी मिळाली. आणि अशा प्रकारचीच सध्या आपल्या मुलांना सुद्धा विचारायची गरज आहे. कारण शैक्षणिक धोरणं सुद्धा बदलत आहे. विद्यार्थ्यांवर शेतकरी मायबापांचं लक्ष कमी होत आहे आणि त्याच्यामुळे ते कमी शिकताय. आणि ही जबाबदारी जी आहे ती आपल्यावरतीच आहे की जेवढे मुलं शिकतील तेवढे त्यांचे सुविचार, सद्विचार आणि सद्भावना त्यांच्या मनातली वाढेल. आणि अशाच प्रकारे आपण सर्व लोक काम करत राहूया. आदरणीय दादांना, आदरणीय बाबांना मी त्यांच्या 66व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या पुढाकारानं, त्यांच्या आदर्शानं आणि त्यांच्या सूचनेनुसार आपण पुढच्या काळात चांगल्या प्रकारे आपल्या परिसरामध्येच नाही पण संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या मोठ्या प्रकारचं काम उभं करून दाखवूया एवढी खात्री मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय श्रीदारांना देतो आणि माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभेच्छा देण्याकरता हितचिंतक मंडळी तुमचा सगळ्यांचा प्रेमाने स्वागत करतो. तसंच आदरणीय दादा, ताई, धनंजय भाऊ यांचं मी स्वागत करतो. आज विशेष काय बोलावं हा मोठा प्रश्न आहे. कारण ते दादांचं व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे त्याचे थोडे पार्ट जर वाढून बोललं तर फार बरं होईल. एका वाक्यामध्ये किंवा एका भाषणामध्ये किंवा एका परिस्थितीमध्ये दादाबद्दल बोलणं थोडं कठीण आहे. तर मी थोडं दादांचं काही पैलूबद्दल बोलणार आहे. आपण सगळे इथे आलात, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये दादांबद्दल बोलावं, आपल्या भावना व्यक्त कराव्या असं प्रत्येकाला वाटतं. पण वेळ, परिस्थिती आपल्याला थोडंसं संकुचित करतो. तर ह्या ज्या तुमच्या भावना आहेत ह्या भावनाने थोड्याफार प्रमाणात मी मांडण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुमच्यातलाच आहे. तर ते असं की आपण दादाला शुभेच्छा देताना म्हणतो की दादा आपण सुखी व्हावं, आपण समाधानी राहावं, आपण आनंदी राहावं, पण निरामय राहावं. एवढं बोलण्याने कोणताच फरक पडत नाही. मग तुम्ही असं मला म्हणाल की मग आपण कशासाठी व्यक्त कराव्या. तर ह्या भावना आपण कृतीतून जर करून दाखवल्या तर ते अतिशय छान होती. आणि आपण जे थोडे इथे जमलेलो आहे मधुसूदन परिवाराची मंडळी, आपल्याला कृती करण्यासाठी खूप चान्सेस आहेत, खूप प्रसंग आहे. मला काय वाटतं हा कार्यक्रम वर्षभरातला आपण प्रत्येकाने काहीतरी ध्येय आपल्याला सोपवण्याला जबाबदार आहे त्या घेऊन तर आपण काही नाविन्य निर्माण करून दादांना बोलवून दादांना दाखवलं आणि दादांना त्यावेळेस जो समाधान होईल ते समाधान आजच्या भाषणातून किंवा आजच्या आपण सांगतो याच्यातून होणार नाही. तर आपण हा वर्षभराचा कार्यक्रम ठेवावा. आपण ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्रात काहीतरी नवीन निर्माण करून दादाला सुखी, समाधानी आणि निरामय कसं ठेवता येईल आपण प्रयत्न करावा. दादा तर राहणारच आहे त्यांची शारीरिक, पण आपण त्याचं मानसिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आपण काय योगदान देऊ शकतो. आणि ही जबाबदारी आपली सर्वांची आहे, कारण आपण या परिवाराचे सदस्य आहोत. आता राहिलेल्या बाकीची जी मंडळी समाजातली ती त्याच्या प्रेमापोटी येते, ते त्यांच्या क्षेत्रात कामं करतात. तर हा जो उठाव आहे आपण करून दाखवला तर दादाचं पुढचं आयुष्य सुखी, समाधानी आणि उत्साहवर्धक होईल. आता याच्यात दोन भाग आहेत. दादा 90% सामाजिक संबंधाचे जोडलेले आहेत आणि 10% तरुणांचे संबंधित जोडलेले आहेत. तर या 90% आपण समाधान ठेवण्यासाठी आपलं जबाबदारी येते आणि ही जबाबदारी आपण प्रत्येक सदस्याने जर पार पाडली खूप मोठं काम होईल आणि हे आपण पाळणार. आणि पुढच्या वेळेच्या वाढदिवसाला आपण प्रत्येकाने काहीतरी करून सांगितलं की दादांनी हे केलं, दादांनी ते केलं, तुम्ही मला हे जबाबदारी सोडवली. तो आनंद इतका होईल, इतका वेळ की तो आजच्या पुस्तकाला तुम्ही अरे बरोबर आहे भावना व्यक्त करू शकलेली हे दिलेली आहे.
परंतु हे अशा पद्धतीने जर आपण करू शकलो तर आपल्याला वर्षभर हा वाढदिवस करता येईल. तर माझी इच्छा आहे आपण या पद्धतीने करावा, कारण आपण शिकलेला सुशिक्षित आहात, चांगल्या ठिकाणी नोकरी करता आणि या उत्कृष्ट परिवाराशी आपण जोडलेला आहे. भाग्यवान आहे असं जर तुम्ही दोघं तालुक्यात ऑब्झर्व केलं, जर बघितलं, ज्या 4-5 फॅमिली राजकारणाच्या समाजकारणाच्या त्या फॅमिलीचा जर अभ्यास केला तर तुम्हाला आपली मधुस्मिया परिवाराची जी फॅमिली आहे ती हेवा करण्यासारखी आहे. त्यामुळेच आपण इतर लोक आपला द्वेष पण करतात. तर याच्यासाठी हाच एक सुविधा मार्ग आहे, तो आपण करावा एवढं बोलून मी थांबेन. आता शिक्षण फक्त पुस्तकांपुरतेच मर्यादित नाही तर कौशल्य आणि रोजगारापुरतेही मर्यादित आहे. प्रागतिक शिक्षक मंडळ संचलित प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे तुम्हाला फिटर आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आधुनिक प्रशिक्षण मिळते, जिथे अनुभवी व तंत्रशिक्षक, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज यांत्रिक प्रयोगशाळा, प्रशस्त शैक्षणिक परिसर, सुसज्ज असे ग्रंथालय असे सर्व सोयीसुविधांनी युक्त असे प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद. जर तुम्ही 10वी आणि 12वी उत्तीर्ण असाल तर तुमचे भविष्य सुधारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आपला एक फोन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी. खाली दिलेल्या क्रमांकावरती आजच संपर्क करा. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.